दिशा सालियनचा सविस्तर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर. दिशाच्या डोक्याला गंभीर इजा, शरीरावरही जखमा, तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं, मात्र विरोधी पक्षनेता ठरला नाहीच. पुढील पावसाळी अधिवेशन 30 जूनला. पहिलं समन्स धुडकावल्यानं खार पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरं समन्स. 1 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश. दरम्यान कामराकडून पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद पेटला. कुंभमेळा त्र्यंबकेश्वरलाच भरतो. नाशिकच्या महंतांना अभ्यासाची गरज. तंत्रकौलाचार्य पंडित मयुरेश दीक्षित यांचा महंत सुधीर दास यांना टोला. रमझान ईद निमित्तानं भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा. 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगाते मोदी किट्स. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम. भारताचा जीडीपी वेगानं वाढतोय. भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची माहिती. मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेनं आणली लकी यात्रा योजना. भाग्यवान तिकीट धारकाला मिळणार 10,000. सोशल मीडियाच्या युजर्ससाठी आनंदाची बातमी. व्हॉट्सॲपमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक सारखे भन्नाट फीचर्स. व्हॉट्सॲप स्टेटसला गाण्याची जोड देता येणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.